नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. गोंदिया जिल्ह्यात जलजीवन मिशन योजनेअंतर्गत 476 कोटीच्या निधीतून शेकडोच्या संख्येत पाणी पुरवठ्याचे बांधकाम अनेक गावात करण्यात येत आहे. यामध्ये पाण्याच्या टाक्याचा समावेश आहे. यामागचा मुख्य उद्देश असा आहे की प्रत्येकांना शुद्ध पाणी पिण्यासाठी मिळू शकेल. असे असले तरी जलजीवन मिशन अंतर्गत बांधकाम करण्यात येणाऱ्या पाण्याच्या टाक्यामध्ये मोठ्या प्रमाणात घोळ केला जात आहे. नियमबाह्य पद्धतीनं बांधकाम होत असल्यानं अशा पद्धतीने बांधकाम करण्यात येणाऱ्या टाक्यापासून मोठा धोका निर्माण होतोय. निकृष्ट दर्जाचे बांधकाम होत असल्याचे चित्र सध्या जिल्ह्यात पाहावयास मिळत आहे. गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्याअंतर्गत असलेल्या चिचगाव टोला या गावात 30,000 लिटर क्षमतेची पाण्याची टाकी ही जलमिशन अंतर्गत बांधण्याचं काम सबुरी कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आलेलं आहे. मात्र या कंपनीने नियमबाह्य बांधकाम केल्याचे दिसून आल्याने जिल्हा परिषद गोंदिया येथील संबंधित विभागाने दखल घेऊन नियमानुसार बांधकाम करण्याचे निर्देश दिले होते. मात्र कंत्राटदारांकडून सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला नाही व काम नियमबाह्य पद्धतीने सुरूच ठेवले. नियमबाह्य पद्धतीने बांधकाम येणारी पाण्याची टाकी ही धोकादायक आहे हे समजल्यावर जिल्हा परिषदेने 80% बांधकाम झालेल्या पाणी टाकीला तोडून पुन्हा नवीन टाकी बांधण्याचे निर्देश कंपनीला देण्यात आले. कारवाई म्हणून सबरी कन्स्ट्रक्शन कंपनी सध्या एकही रुपया न देता 50,000चा दंड आकारण्यात आला. या प्रकरणाला घेऊन आता मागणी करण्यात येत आहे की जिल्ह्यात सध्या जलजीवन मिशन अंतर्गत पाणी टाकीचे बांधकाम सुरू आहे. या सर्व बांधकामाची तपासणी करण्यात यावी. जलजीवन मिशन के तहत पूरे ज़िले में लगभग 90 से 100 ग्राम पंचायतों में काम शुरू है पिछले 1 साल से, और 200 से 250 करोड़ के काम पूरे ज़िले में चालू है. केंद्र शासन का निर्देश था कि हर व्यक्ति को शुद्ध जल मिले, और उस उद्देश्य से गोंदिया जिले में बड़े पैमाने पर जलजीवन मिशन के तहत वाटर सप्लाई के काम मंजूर हुए. और उसी के अनुरूप चिचगांव ग्राम पंचायत के तहत चिचगांव में तथा चिचगांव टोले में स्वतंत्र 2 टंकी का काम मंजूर हुआ. चिचगांव टोले पर 30,000 लीटर की टंकी का काम मंजूर हुआ, और पिछले साल भर से वो कछुआ गति से शुरू था. इसमें जब काम शुरू हुआ उस समय पर हम लोगों ने तकरार भी किए थे कि काम बराबर नहीं हो रहा है, कनिष्ठ दर्जे का हो रहा है, सीमेंट बराबर वापर नहीं किया जा रहा है. लेकिन उसकी तरफ उस समय पर डिपार्टमेंट ने ध्यान नहीं दिया. इस विषय में सभागृह में भी जिला परिषद में चर्चा आई थी. लेकिन आखिरकार जब 80% टंकी का काम बना और उसके बाद में जब डिपार्टमेंट को समझ में आया कि सही में उस काम में गलतियां हैं, और लेकिन कहीं ना कहीं यहाँ पर गोंदिया जिला परिषद में काम बहुत ज़्यादा शुरू है, और कर्मचारियों की कमी के कारण समय पर अभियंता साइट पर नहीं पहुँच पाते और ठेकेदार लोग अपने मनमर्जी से काम करते हैं. और इसी के कारण जो टंकी के कॉलम थे टेढ़े थे. 80% काम होने के बाद में आखिरकार उस टंकी को गिराने का काम आर्डर किया गया और टंकी गिराई गई. इस टंकी गिराने के कारण काफ़ी नुकसान हुआ. अब ये नुकसान किससे भरवाया जाएगा, संबंधित विभाग किसके ऊपर इसकी जिम्मेदारी निश्चित करती है, अब ये देखना बाकी है. इस विषय पर हम लोग आने वाले टाइम में सभागृह में फिर से सवाल और जवाब करेंगे. और पूरे जिले में अगर इसी प्रकार से अगर भ्रष्टाचार करके अगर टंकियों का काम अगर निर्माण शुरू होगा तो निश्चित तौर पर इस पर जांच भी होनी चाहिए और दोषियों पर कार्रवाई भी होनी चाहिए. आतापर्यंत टोटल आपला जो साधारणतः जलजीवन मिशनचा आराखडा आहे तो 476 कोटीचा आहे, आणि साधारणतः आपल्या जिल्ह्यामध्ये 250च्या आसपास पाण्याच्या टाक्या आपण बांधत आहोत. कंत्राटदाराला आपण टाकीची सेकंड स्टेजवर असताना कॉलममध्ये डिफ्लेक्शन होतं जवळपास 10 सेंटीमीटरचं. तर 10 सेंटीमीटर डिफ्लेक्शन हे IS कोडनुसार अवेलेबल नव्हतं. त्याबाबत आपण कंत्राटदाराला उपविभागीय अभियंता व JE यांनी व्हिजिट करून सांगण्यात आलं की तो कॉलम तोडून तो कॉलम सरळ करा, परंतु कंत्राटदारानं कुठलीही आपल्याला विभागाला पूर्वसूचना न देता परस्पर बांधकाम केलेलं होतं. मग त्या कालांतरानं महिन्या 1.5 महिन्यानं बाबा आपण कामावर जेव्हा व्हिजिट दिली असं लक्षात आलं की कंत्राटदाराने 4 स्टेजचं काम कंप्लीट केलेलं आहे. ते कंप्लीट केलेलं काम हे डिझाईननुसार नव्हतं, त्यामुळे ते पाडणं आवश्यकच होतं. त्याच्या अनुषंगाने आपण स्ट्रक्चर ऑडिट केलं, त्या कामाचं ऑडिट करून ते काम पाडणं आवश्यक होतं. आपण ते पाडणं त्याच्या पुढे बाबा अशा प्रकारचं चुकीचं काम होऊन उद्या जर पाणी त्यात भरण्यात आलं असतं तर टाकी पडायची शक्यता होती व कोणाची बाबा मानवहानी न होता किंवा कोणाला नुकसान होऊ नये म्हणून ते प्रिकॉशनरी करणं आवश्यक होतं. केवळ कंत्राटदाराचा त्यामध्ये निष्काळजीपणा दिसून येतो. याबाबत आपण कंत्राटदाराला आपण दंड पण ठोठावण्यात आलेला आहे व बाबा स्ट्रक्चर ऑडिटच्या अनुषंगाने टाकी पडणं आवश्यक आहे म्हणून टाकी पाडून घेतलेली आहे कंत्राटदाराला. यापुढे असं कंत्राटदारानं केलं त्यांना ब्लॅकलिस्ट क्लिअरली ब्लॅकलिस्ट करावं लागेल. विभागानं किंवा उपविभागाने दिलेले आदेश हे आहे जे मानकानुसार कामं होणं आवश्यक आहे त्याचनुसार झाले पाहिजे. जर कंत्राटदार ऐकत नसतील तर ते ब्लॅकलिस्ट करणं आवश्यक आहे. तसंच कंत्राटदारांनी स्वतःच्या खर्चातूनच ते करावं लागेल. याबाबत शासनाचा 1 रुपयाही एक्स्ट्रा मिळणार नाही.
बाकी कंत्राटदारांना माझं हेच म्हणणं आहे, जे तुमच्या हातामध्ये डिझाईन दिलेलं आहे, आपण शासनाकडून गव्हर्नमेंट कॉलेजमधून जे अपलोड काम डिझाईन करून घेतो त्याच्या अनुषंगानंच कामं झाली पाहिजेत व त्याच्या अनुषंगानंच होत आहेत. परंतु काही ठिकाणी कंत्राटदार नवीन असल्यामुळे अशा प्रकारच्या चुका होतात. तरी बाकीच्या कंत्राटदारांना सांगू इच्छितो की बाबा अशा प्रकारची चूक पुनश्च करण्यात होऊ नये, अन्यथा बाबा त्याचे नियमानुसार शासकीय कारवाई करून ब्लॅकलिस्ट करण्यात येईल एजन्सीला. प्रतिनिधी भरत घासले, DNA मराठी, गोंदिया.